महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत। राज्य शिक्षण आराखड्यानुसार राज्य सरकारने तृतीय भाषा म्हणून इयत्ता 1ली ते 4थी साठी हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे असा शासन निर्णय काढला होता। या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट विरोध दर्शवत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती सहन केली जाणार नाही असा इशारा दिला होता। सर्व स्तरातून सतत होत असलेल्या टीकेनंतर हिंदी भाषा ही बंधनकारक नसेल असे स्पष्ट केले असून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याबाबत घोषणा केली। मनसेच्या या आंदोलनाला आलेल्या यशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागर मराठीचा हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे। त्याचा पहिला भाग म्हणजेच पहिला कार्यक्रम हा ठाण्यामध्ये होणार आहे। त्याची जय्यत तयारी सुरू आहे। या तयारीची पाहणी करतेवेळी मनसे नेते व ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव व ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पाहणी करताना दिसत आहे। तसेच मनोहर चव्हाण, सतीश सुर्वे, विनायक बिटला, सुशांत मंचेकर, पुंडलिक घाग दिसत आहेत। सदर कार्यक्रम संदर्भात अविनाश जाधव यांनी महा 83 डेली न्यूज कडे दिलेली ही प्रतिक्रिया। मला असं वाटतं की हिंदी सक्तीचा जो विषय होता त्यात सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेली कडक भूमिका आणि त्याच्यामुळे सरकारला त्याच्यासमोर झुकावं लागलं आणि हिंदी सक्तीचा निर्णय हा मागे घेण्यात आला। खरं तर आपण सगळेच 1ली ते 5वीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि 1ली ते 5वीच्या शिक्षणामध्ये एवढ्या वर्षात कधीच हिंदीची सक्ती नव्हती। अचानक असं काय घडलं की 1ली ते 5वीला देखील हिंदीची सक्ती करण्यात आली। आम्ही ज्या वेळेला शाळेत जायचो त्यावेळेला 5वीपासून हिंदी आणि इंग्लिश हे विषय यायचे, परंतु एक चिमुकलं बाळ हे किती प्रेशर घेणार, म्हणजे त्याला मराठी सक्ती, हिंदी सक्ती, इंग्लिश सक्ती, मुलांवर हा प्रेशर टाकणं योग्य नाही आहे आणि ज्या भाषेची गरज नाही त्या भाषेला तुम्ही जास्त महत्त्व देताय असं आमचं मत होतं आणि त्याच्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी त्याला विरोध केला होता। त्याला यशही मिळालं, परंतु ह्याची जनजागृती झाली पाहिजे अशी सन्माननीय राजसाहेबांची इच्छा होती आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठीचा जागर नावाचा कार्यक्रम आम्ही सुरू करतो। त्याचा सगळ्यात पहिला कार्यक्रम ठाण्यातील कोपरी पूर्व या भागात आम्ही करतोय आणि मला असं पूर्ण खात्री आहे की या भागातील मराठी जो वर्ग आहे तो या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देईल। हे कोपरीतला आपला चंदनी कोळीवाड्याचा जो विसर्जन घाट आहे तिथे हा कार्यक्रम आहे आणि ठाण्यातल्या सर्वच जे मराठीवर प्रेम करतात अशा प्रत्येकासाठी हा कार्यक्रम आहे, कारण यातून समाज प्रबोधन होणार आहे। भाषेचं महत्त्व पटवून देण्याचं काम बागवे सर असतील, मिलिंद भागवत सर असतील, श्रीकांत बोजेवार सर आहेत, असे ज्येष्ठ पत्रकार आणि कविवर्य हे त्यांच्या ह्याच्यातून भाषेचं महत्त्व पटवून देण्याचं काम करणार आहेत त्या दिवशी।